स्वतःची बहीण एक मुख्य असल्यामुळं मला माझे स्वप्न सगळे भंगले होते. मला इंजिनिअरिंग करायची होती, तीही मी करू शकत नव्हतो. तोपर्यंत माझ्या वडिलांवर भयंकर कर्ज होऊन बसलं होतं आणि त्या कर्जाचं एकमेव कारण म्हणजे मी होतो. काइंड ऑफ आत्महत्या करायचा प्लॅन केलेला. म्हटलं की आता इथं आपण फाशी घ्यायची. तिकडे गेल्यानंतर मला प्रॉब्लेम असा की त्या मुलीकडे मी बघायचो, ती माझ्याकडे बघायची आणि मी परत खाली बघायचो. मी बॅग पकडली, पळतोय एअरपोर्टनं मी पळतोय म्हणून माझ्या मागे अजून 2 पोलिसवाले पळतात की हा का पळतोय. तिथं असताना मला भरपूर कमवायला भेटलं, कारण डॉलर आणि जे रुपीचे जे कन्व्हर्जन रेट असतो तो 70, 75, 80, 85 वगैरे होता. महाराष्ट्रात किंवा अख्ख्या भारतात हे खूप प्रचलित आहे की डॉक्टरच्या मुलाला वाटतं की आपला मुलगा डॉक्टर व्हावा, इंजिनिअरच्या मुलाला वाटतं आपला मुलगा इंजिनियर व्हावा, शिक्षकाच्याही मुलाला वाटतं की माझा मुलगा शिक्षक व्हावा. फक्त शेतकरीच असा वर्ग आहे ज्याला वाटतं की माझा मुलगा हा शेतकरी होऊ नये किंवा माझ्यासारखं होऊ नये. अशाच एका शेतकरी कुटुंबात माझा जन्म झाला. माझं गाव बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे. जेमतेम घरची परिस्थिती खूप नाजूक. लगभग 3.5 एकर जमीन घरी होती आणि वडील हे माळकरी संप्रदायातून आल्यामुळं पूर्ण घरात हे माळकरी वातावरण किंवा श्रद्धेमय वातावरण होतं. हालाकीची परिस्थिती असल्यामुळं मोठ्या भावाला शिक्षण झालं नाही. स्वतःची बहीण एक मुख्य असल्यामुळं जिला कधी बोलता येत नाही किंवा बोलता आलंच नाही अशी माझी मोठी बहीण आणि लगभग 7वी पास झालेला असा माझा मोठा भाऊ. परिस्थिती नाजूक असल्यामुळं मोठ्या भावाने खूप कमी वयात लोकांच्या घरी कामं करायला सुरुवात केली आणि मी घरातला सर्वात छोटा मुलगा आणि एक आशेचा किरण म्हणून होतो. 12वीला 43% पडले. ज्याला 10वीला 70% होते त्याला 12वीला 43% जेव्हा पडतात तेव्हा माझ्या वडिलांसाठी किंवा माझ्या परिवारासाठी हा खूप मोठा शौक होता. मग माझ्या वडिलांना गावातले बरेच लोक विचारायचे की तुमच्या मुलाला टक्के किती पडले, तर माझ्याकडे सांगत नव्हते, कारण 42% हे काही सांगण्यासारखे नसतात आणि ऐकून काही तुम्हाला असं मोठी शाबासकी भेटत आहे असंही काही नाही. मग 42% नंतर मला ॲडमिशन कोणीही देत नव्हतं. माझे स्वप्न सगळे भंगले होते. मला इंजिनिअरिंग करायची होती, तीही मी करू शकत नव्हतो. मग असं एकदा कंडिशन आली की एकतर मोठा भाऊच दुसऱ्याच्या शेतात काम करतोय, बहीण मुक्की आहे, आईवडिलांची परिस्थिती एकदम जेमतेम आहे, 12 पत्रांचं घर आहे, त्याच्यातही AC कूलर किंवा फॅन किंवा काहीच नाही आहे. अजूनही माझ्या घरात तोपर्यंत अंधारच होता. मग मी असं ठरवलं की एक काम करूया, आपण उजेड तर आणू शकत नाही आहे यांच्या जीवनात, आपण काही करू शकत नाही, कारण 12वीला 43% पडलं मग काय करणार. मग म्हटलं की एक काम करूया, जी शेती 3-4 एकर आहे, मी 2 जण जर भाऊ राहिले तर शेती अर्धी होणार होती, समोर अर्धे वाटे होणार होते. मग मी ठरवलं की जर मीच नसलो तर ॲटलिस्ट ह्या लोकांना जेवढं आहे तेवढं जर त्यांना कंटिन्यू करता येईल असा विचार करून मी काइंड ऑफ आत्महत्या करायचा प्लॅन केलेला. मग ठरवलं की जर मी गेलो तर हे जे मागचं आहे यांच्यासाठी तर हे राहणार, म्हणजे माझा कमीत कमी मोठा भाऊ आणि बहीण यांना थोडी तरी जमीन यांच्या वाट्याला येणार. मग मी असाच प्रयत्न पूर्ण प्लॅन केला दिवसभर. अराऊंड 1-1.5 वाजता दिवसाच्या मी आत्महत्या करण्यासाठी आमच्या शेतात एक आंब्याचं झाड होतं, त्या आंब्याच्या झाडापाशी गेलेलो आणि म्हटलं की आता इथं आपण फाशी घ्यायची. संध्याकाळी 4-5ला जर आपण फाशी घेतली तर दिवसा सकाळी रात्री मी घरी येणार नाही असं घरच्यांना वाटेल, का नाही आला, आणि ते शोधाशोध करतील कसे करून माझी बॉडी त्यांना सापडेल. पण मग प्रॉब्लेम असा झाला की 8 दिवस अगोदर आमच्या गाईला वासरू झालेलं होतं आणि ती गाय, माझा भाऊ तिला चारायला दूर घेऊन जायचा, ती गाय परत गोठ्यावर आमच्या पळत यायची आणि आपल्या वासराला चाटायची. माझा भाऊ तिला परत न्यायचा, ती परत चाटायची. त्यावेळेस कुठेतरी मला पिन झालं की यार, ही गाय जर या वासरासाठी जर चरत नाही आहे, दूरून पळून येते, तर माझ्या आईचं काय होणार. जर मी आज आत्महत्या केली, ही गाय जर वासरासाठी एवढी धडपडते तर माझ्या आईची कंडिशन काय होणार. आणि काही दिवस अगोदरच मी कविता ऐकली होती की हंबरून वासराला चाटते जशी गाय, तवा मले गायीमध्ये दिसती माझी माय. मग म्हटलं की आत्महत्या केल्यानं दुःख घरच्यांना जास्ती होणार आणि नाही केली तर आपण काही करणार नाही आहे. पण म्हटलं की चला आता एक काम करूया की आपण काही दिवस थांबून नंतर आत्महत्या करू, म्हणजे 1-2 वर्षानंतर जेव्हा असं वाटलं की आता काहीच करू शकत नाही त्यावेळेस आपण करूया. असं करून मी घरी आलो. घरी आल्यानंतर कारण मला BA BSc कुठंच ॲडमिशन देत नव्हते. मग मी ॲडमिशन 3 कॉलेजला घ्यायला गेलो. 3ही कॉलेजमध्ये मला एक सांगितलं की अगर 43% आहेत तर तुम्ही BA किंवा प्लेन BSc करू शकता. असं माझं 12वी नंतर 1 वर्ष गॅप बसला आणि त्याच्यानंतर माझं ॲडमिशन झालं. मग तिथं माझं ना खूप चांगल्या प्रकारे जमलं. तर माझे काही रूममेट्स होते जे MPSCची तयारी करायचे. मी त्यावेळेस भाषणे बी ऐकले, भरत अंधरे सरांचं ऐकलं, विश्वनाथ पाटील सरांचं ऐकलं, मोटिवेशनल बुक्सवाले जसे गरुड झेपाय, राजमुद्रा हे मी बुक्स वाचले.
मग मला कळलं की यार आपण ना असं काहीतरी करूया. जर भरत आंधळे सर जर 12 वर्ष नंतर जर IAS झाले, IRS होते ते इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये गेलेले, ते झाले तर मीही काहीतरी करू शकतो. त्यावेळेस भरत आंधळे सरांनी एक जोक मारला होता, लोक अपयशाची सीडी चढतात, मी तर पूर्ण जिना चढून आलो आहे. मग म्हटलं की चला आपण हे करूया. मग तिथे एक MPSC मधल्या एक अधिकारी होत्या, त्यांचं नाव होतं वर्षा गायकवाड मॅडम. मी त्यांच्याकडे गेलो, मी आणि माझा मित्र पायी चालत गेलो. आम्ही 8 किलोमीटर आम्ही पायीच चालायचो, कारण सायकल चालवताना मुली हसतील की काय कॉलेजचा मुलगा सायकल चालवतोय. हा तर मुली हसू नये म्हणून आम्ही पायी चालायचो, कारण पायी चालवण्याला कोणी जज करत नाही. मग मी गेल्यानंतर त्या मॅडमला म्हटलं की मॅडम माझ्याकडे 2 पर्याय आहेत, एक तर हे करतो ते कंटिन्यू करायचं किंवा जॉब करायचा, माझ्याकडे तिसरा पर्याय नाही आहे. मग मॅडमनं मला 10 मिनटं दिले, त्यांनी माझं पूर्ण ऐकून घेतलं. मॅडम म्हटल्या बाळा तुला सध्या भूक लागली ना, मग डाएट नको करू, तू जेवण शोध. हे त्यांचे वर्ड होते. डाएटचा अर्थ मला कळत नव्हता की डाएट काय असतं, तर पण त्या बोलल्या की डाएट नको करू. मी त्यांना परत विचारलं मॅडम काय बोलल्या. मॅडम म्हणजे तुला आता भूक लागली आहे, म्हणजे तुला आता गरज आहे जॉबची किंवा पैशाची, तू सध्या ते बघ. तू ग्रॅज्युएट होशील, ग्रॅज्युएट झाल्यानंतर कुठेही तुला जॉब लागेल, पहिले 4 पैसे कमवून स्थिर हो, आणि पैसे कमवता कमवता तू MPSCचा अभ्यास परत कर, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण जर तू इथं, कारण MPSC किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा ही पास होणारच, याची कुठलीही गॅरंटी तुम्हाला कोणी देऊ शकत नाही. किती मोठे क्लासेस लावा, काही लावा, काही लावा, त्यात प्रत्येक गोष्टी नशीब आणि हार्डवर्क हे दोन्ही लागतात. कुठेतरी ते मला पटलं. मी परत घरी आलो, मित्राला सांगितलं की यार असं असं नाही. मी त्यावेळेस औरंगाबादला माझ्या संभाजीनगरला मी माझ्या भावाच्या घरी राहायचो. मग मी ठरवलं की नाही आता पुढं शिक्षण करू आणि आपण पुण्याला जाऊ. मग मी एज्युकेशन लोन घेतलं. लोन घेतल्यानंतर मी पुण्याला आलो. पुणे आल्यानंतर मी चांगल्या प्रकारे शिक्षण घेतलं. मला चांगल्या प्रकारे जॉब लागला. मी भारतातल्या एका टायमाला सर्वात मोठ्या MNCमध्ये काम करायचो. काम करत असताना माझी चांगली ओळख झाली. चांगली ओळख झाल्यानंतर मला अमेरिकेला पाठवण्यात आलं. तिथून पाठवून हे सर्व जेव्हा मी अमेरिकेला गेलो तेव्हा माझी कुठेतरी सेविंग व्हायला लागली. तोपर्यंत माझ्या वडिलांवर भयंकर कर्ज होऊन बसलं होतं, आणि त्या कर्जाचं एकमेव कारण म्हणजे मी होतं. माझ्यासाठी माझ्या वडिलांनी ज्याला कर्ज मागता येईल त्याला कर्ज मागितलं. ज्या माणसासमोर त्या माझ्या वडिलांना हात पसरवता येईल त्यांना पसरले. काय की मुलं शिक्षणासाठी करायचं. माझ्या वडील रात्री उठून बसायचे की याचे एवढे द्यायचे, त्याचे तेवढे द्यायचे, त्याचे तेवढे द्यायचे. त्या कारणानंतर मग मी जॉब लागल्यानंतर जेव्हा मी ठरवलं की नाही आता मला बाहेर जायचं आहे, मला बाहेर प्रॉब्लेम असा की माझं सिलेक्शन झालं आहे, माझा इंटरव्ह्यू झाला आहे, माझं सिलेक्शन झालं आहे, पण माझ्याकडे पासपोर्ट नाही आहे. म्हणजे कदाचित मी एक्सेप्शन केस म्हणजे अशी असेल की माझं US ला सिलेक्शन झालं आहे, माझे फ्लाईट तिकीट पण आहेत, पण माझ्याकडे पासपोर्ट नाही आहे. ऑफर लेटर आले. विवियन गॅव्हिलन नावाच्या मॅडम होत्या, त्यांनी कॉल केला सगळं. ते म्हणले प्लीज सेंड मी युअर क्रेडेन्शियल्स अँड डॉक्युमेंट्स. तर डॉक्युमेंटमध्ये मी काय सेंड करणार, पॅन कार्ड, आधार कार्ड. माझ्याकडे पासपोर्ट नावाचा प्रकार नव्हता. मी म्हटलं की यार हा पण आता ऑपॉर्च्युनिटी गेली. कारण माझ्याकडे पासपोर्ट नाही आहे. मग मी त्या मॅडमला एक ईमेल लिहिला की माझं असे काही वैयक्तिक कारणं आहेत म्हणून मी 2 महिने येऊ शकत नाही आहे, मला प्लीज 2 महिने तुम्ही हे सर्व मॅनेज करायला टाईम द्या, मी 2 महिन्यानंतर नक्की जॉईन करेल. त्या मॅडम हो बोलले. मग त्याच्यानंतर असं झालं की यार मी घरी आलो. आता घरी आल्यानंतर मी सांगितलं वडिलांना की मी अमेरिकेला चाललो आहे. वडील म्हणे अमेरिका काय असते. म्हटलं हो एक आहे, म्हणलं अमेरिका आहे. मग मला माहीत होतं की माझे वडील हे अशिक्षित आहेत, अंगुठा लावणारा माणूस. यांना जर मी खूप एक्सप्लेन करत राहिलो तर त्यांना कळणार नाही आहे. म्हटलं बाबा मी आता मुंबईला होतो ना, मी आता अमेरिकेला चाललो आहे. बाबा म्हणे ठीक आहे, काय प्रॉब्लेम आहे म्हणे. सगळं झालं, मी तयारीला लागलो आहे. माझ्या नातेवाईकात वावा झाली की अरे परदेशात चाललाय. पण माझ्या वडिलांना काहीच माहीत नव्हतं. माझ्या आईनं माझ्या वडिला दोघंच होते की ज्यांना हेच माहीत नव्हते की चाललं आहे कुठं. मग माझा एक चुलत भाऊ होता, त्यांना जगाचा नकाशा आणला. तेव्हा आप्पा म्हणायचं माझ्या बाबांना, म्हणे आप्पा तुम्हाला माहिती आहे का हा कुठं चालला आहे. तर बाबा म्हणायचे पहिले पुण्याला होता, आता मुंबईला गेला, आता थोडंसं पुढं चालला मुंबईच्या, काय असेल 4-5 घंटेची गाडी पकडून जाईल तो. मग त्यानं सांगितलं नाही आप्पा, हा आपला भारत देश आहे आणि ही अमेरिका आहे आणि तो इथं चालला आहे. माझ्या वेळेला परत प्रश्न, आपल्या एवढं भारत देश आहे का. त्या नकाशावर त्यांना काहीच माहीत नाही की भारत हा असतोय म्हणून. कारण हे बघा, ज्यांना माहीत नाही आहे त्यांना तुम्ही अशिक्षित म्हणू शकता, पण त्यांना माहीतच नाही ते काय करणार. मग ते म्हणे दादा बोलला असं नसतंय बाबा, हा इथून विमानतळ असतंय, या विमानतळात तुम्हाला जायला लागतं आहे, तिथून दुसरं विमान पकडावं लागतं आहे, मग तुम्हाला अमेरिकेला जायला लागतं आहे. मग माझ्या वडिलांना कुठेतरी डोक्यात आलं की हा विमानानं चालला आहे. त्यांना हे माहीत होतं विमानानं चाललं आहे म्हणून. माझे वडील म्हणे यार विमानानं चाललं, विमान खाली पडलं. मग मला असं काही होत नसते. असं सर्व माझ्या वडिलांना फुल कन्व्हिन्स केलं आम्ही. तिथून मी जेव्हा अमेरिकेला जायची मी फ्लाईट पकडली, तर माझी ती फ्लाईट होती इस्तंबूलहून जायची. इस्तंबूल एक एअरपोर्ट आहे टर्की नावाच्या देशामध्ये. आता प्रॉब्लेम असा होता की माझाही पहिला विमान प्रवास होता, मलाही काही विमानात मी कधी गेलेलो नव्हतो.
मग आता होणार काय की हे कनेक्टिंग फ्लाईट असते, हे मला काय माहीत नाही. आम्ही बसस्टँडला जाणाऱ्या माणसं, एक एस टी गेली दुसरी एस टी येणार हे आम्हाला माहीत होतं. म्हणजे कनेक्टिंग फ्लाईट माझं असं कन्सेप्शन होती की कनेक्टिंग फ्लाईट आहे म्हणजे ही फ्लाईट बाजूला जाणार, दुसरी फ्लाईट तिथे येणार, आपण त्याच्यात बसणार आणि निघून जाणार. मला काय माहीत की टर्मिनस वेगळं असते, रनवे वेगळे असतात, एअरपोर्टचे अलग अलग प्रकार असतात. मी 1-1.5 तास मस्ती तिथं आपल्या फोनवर आपलं वायफाय घेतलं, एअरपोर्टचं बसलेलो आणि जेव्हा अनाउन्समेंट झाली की सो अँड सो फ्लाईट इज अबाउट टू लिव्ह. ती फ्लाईट तिथून 1.5 किलोमीटर अंतरावरती, हे मला माहीतच नाही. मी बॅग पकडली आहे, पळतोय एअरपोर्टनं मी पळतोय म्हणून माझ्या मागे अजून 2 पोलिसवाले पळतात की हा का पळतोय. त्यांना हा प्रश्न पडला की त्या बॅगमध्ये काहीतरी आहे. पण त्याला मी सांगितलं की बाबा माझी फ्लाईट अनाऊन्स झाली, ती तिकडं फ्लाईट आहे आणि आता माझ्याकडं काहीच नाही आहे. पण ते मला डोंट वरी, स्टे हिअर फॉर 2 days, दॅट फ्लाईट विल कम अँड दॅट विल टेक यू अप. मला माझ्याकडे पैसेच नाही ना खायला, मी कुठं राहणार इथं. ते झाल्यानंतर मग त्यांनी मला त्यांची एक गाडी असते छोटी, त्या गाडीत बसून मला त्यांनी फ्लाईटपर्यंत सोडलं. तिथं गेल्यानंतर मी जेव्हा अमेरिकेला पोहोचलो, माझ्या जीवनात मी रडलो कधीच नव्हतो, पण तेव्हा रडलो कारण मला हे माहीत नव्हतं की मला घ्यायला येणारा तो कोण आहे, त्याच्या गाडीत बसायची ती गाडी काय आहे. फक्त मला एवढं माहीत होतं की माझ्या कंपनीचं नाव घेऊन असं उभं राहायचं एअरपोर्टला, कोणीतरी मला येईल आणि घेऊन तिथून निघून जाईल. मी मायामी नावाचं एक फ्लोरिडा एक राज्य आहे, तिथं मायामी नावाचं एक एअरपोर्ट आहे, तिथं मी बसलेलो. तिथून मला कसतरी करून एक खूप अशी भारी हॉलिवूडसारखी गाडी आली. ते मला म्हणे लेट्स गो. मी म्हटलं की हा ड्रायव्हरचा पगार माझ्यापाशी जास्त आहे, हा गाडी माझ्या अवकातीच्या बाहेर आहे आणि मी त्या गाडीमध्ये गेलो, जर मला काय झालं मी काय करणार. कसं तरी करून हनुमान चालीसा बोलत मी 4दा हनुमान चालीसा एअरपोर्टच म्हणली. मला दुसरा काही पर्याय नव्हता, कारण मला हे माहीत होतं की जर मला इथं काही झालं तर माझ्या घरच्यांना माहीत पण नाही की मी कुठे गेलो होतो, काय करणार ते. तसं करून मी सरते शेवटी त्या गाडीमध्ये बसलेलो. एकदम त्याला हँडशेक करताना पण मी बजरंगबली की जे म्हणाला की जेणेकरून हा काही फसवणार नाही. कसं तरी करून मला एअरपोर्टपासून हॉटेल वेस्टिन आहे त्या हॉटेलपर्यंत नेलं गेलेलं. तिथं मला कळालं की यायला मला जॉब खूप भारी लागला आहे, कारण अजून पण लोकांना जॉब लागते तर आले, पण ती सर्व माझे ज्युनियर आहेत आणि मला खूप भारी जॉब लागला. तर मला हे माहीत नव्हतं की एक हायरार्की असते जॉबची प्रत्येक, की हे पोझिशन असते, पोझिशनच्या खाली अशी लोकं असतात. मला माहीत नव्हते, मला फक्त माहिती होतं की डॉलरमध्ये पगार होणार आणि आपलं जास्त पैसे आले की आपण घरी आपलं कर्ज फेडणार. तिथं गेल्यानंतर मग मला ते लोक येतात, हँडशेक करतात, हाय नाईस टू मीट यू, ग्लॅड टू सी यू जे बोलतात. मी म्हटलं मी असं काय केलं की मला नाईस टू मीट यू, ग्लॅड टू सी यू म्हणतात. सगळं झालं. सकाळी मला फोन आला की सर युअर कार इज रेडी. ज्या कारमध्ये बसलो ती कार मर्सिडीजची पेक्षा भारी कार होती, त्याचं नाव मला अजूनही आठवत नाही. मी बसल्यानंतर म्हणलं आता जर इथून जर गेलो तर कार्यक्रम आपला संपणार आहे. परत हनुमान चालीसा कारमध्ये मी हनुमान चालीसा म्हणतो ऑफिसला जाताना की मी ते व्यवस्थित पोहोचा. मग ऑफिसला पोहोचल्यानंतर 2 अशा एकदम सुंदर गोऱ्या मुली रिसेप्शनवर बसलेल्या, आपला कलर एकदम ब्रँडेड. मी म्हटलं की मी काय करणार, पण मी एक चांगला सूट बीट घालून गेलेलो. माझ्या मित्राने मला पैसे दिले की बाबा तू काहीतरी करून निदान नीट चांगला नाही दिस, पण कलर तर तुम्ही 1 दिवसात काही चेंज करू शकत नाही. तिकडे गेल्यानंतर मला प्रॉब्लेम असा की त्या मुलीकडे मी बघायचो, ती माझ्याकडे बघायची आणि मी परत खाली बघायचो. हे 2दा झालं. पण मी काय बोलत आता तिच्या समोर जाऊन बोलणार काय हो, ती मुलगी एवढी सुंदर की हॉलिवूडची आपली बॉलिवूडची हिरोनी फेल पडेल. मला प्रॉब्लेम असा की हिला जर जाऊन बोललो नाही, जर उत्तर दिलं तर करणार काय. मी अशी हिंमत केली आणि हळूच करून गेलो. म्हणलं आय हॅव जॉईनिंग टुडे, असं फक्त समोर केलं, काहीच बोललो नाही. तिने डॉक्युमेंट बघितलं, व्हेरिफिकेशन केलं, म्हणले सर गो सी इन द कॅफे, सिट इन द कॅफे आय विल कॉल यू. कॅफेमध्ये बसल्यानंतर मला भूक खूप लागलेली होती. मग कॅफेच्या ते म्हणले की हॅव सम कुकीज. तसं कुकीज म्हणजे काय प्रश्न हा होता की बिस्किट चॉकलेट माहीत, त्याला कुकीज म्हणजे हे मला माहीत नव्हतं. तिथं बिस्किटं पडलेले तर होते टेबलवर, पण मी म्हटलं खाल्लं तर मला हे भिकारीतेने समजणार, जर मी उचललं तर हे मला गरीब तर समजणार नाही. भूक तर खूप लागली आहे. मी काय केलं की पाणी जेवढं पिताना तेवढं पाणी पिलं आणि ऑफिसच्या विवेन मॅडम येऊस्तोवर एक कॅफी होती, एक कॉफी मशीन होती, ती वेंडिंग मशीन. तिथं कप ठेवला की कॉफी यायची आणि ती आपण कॉफी प्यायची. आता मला वाटलं की लोक जातात कॉफी ठेवतात, आपण कॉफी घ्यायची. मी सेम कॉफी मारायचा प्रयत्न केला. मी गेलो, कप ठेवला, कॉफी येत नव्हती. म्हटलं मला का कॉफी येत नाही, प्रत्येक माणसाला कॉफी येते, मलाच कॉफी येत नाही. म्हटलं साला कलर नाही इंडियन असं मध्ये प्रॉब्लेम असेल. मी परत जायचो, कॉफी ठेवायचो, हात बाहेर काढायचो, कॉफीच येत नव्हती. परत परेशान. म्हणलं आता जर विचारलं कोणाला की हे काय आहे तर इथं परत आपण, मी काहीच कोणाला बोललो नाही. मी चुपचाप बसलो. 3 वाजेपर्यंत मी काहीच खाल्लेलं नाही. मी ऑफिसला गेलो, नंतर माझं इंडक्शन वगैरे चालू झालं आणि नंतर मॅडम मला म्हटलं की गो हॅव सम कॉफी. आता परत प्रॉब्लेम, आता इथं परत कॉफी म्हणणार. मी परत त्या मशीनजवळ जाणार, ती मशीन जर बाहेर आपला हात देणार ती वापस पाठवणार. मी मॅडम म्हटलं कॅन यू प्लीज हेल्प मी टू गेट अ कॉफी. कारण मला खूप भूक लागली होती. मॅडम म्हणे ठीक आहे लेट्स गो. मग मी गेलो,
त्या मॅडमने कॉफी ठेवली आणि खाली एक बटन होतं, बटन दाबलं पायाने आणि मग कॉफी बाहेर आली. म्हटलं यायला हे बटन दाबायचं होतं आणि मी सारखं येतोय आणि कॉफी लावतोय. कारण हे मी त्या पायाकडे लक्ष दिलंच नाही की पायानं बटन दाबायचं असतं ती कॉफी येणार होती, हे मला माहीतच नव्हतं. असा माझा अमेरिकेचा प्रवास सुरू झालेला. तिथं असताना मला भरपूर कमवायला भेटलं, कारण डॉलर आणि जे रुपीचे जे कन्व्हर्जन रेट असतो तो 70, 75, 80, 85 वगैरे होता. ते सगळं करून मी जेव्हा वॅकेशनला घरी यायचो, घरी आल्यानंतर एकदा वॅकेशनला वडिलांचं सगळं कर्ज फेडलं. मी घर बांधायला सुरुवात केली, घर वगैरे बांधलं. पण म्हणे यार तू घर बांधलं म्हणे, खूप चांगलं केलं, फक्त एकच कर म्हणे, आता एक खोली वरती बांध म्हणे. म्हटलं का? म्हणे हे घरात मी राहील, तुझा भाऊही राहील, पण तुझी बहीण मुक्की आहे, तिचं लग्न केलं आहे, तिचा नवराही एवढा ठीकठाक नाही आहे, ती कुठं राहणार? घरात राहणाऱ्यांना सर्व समान राहिलं तर चांगलं वाटेल, पण मी स्लॅबच्या घरात राहतो आहे आणि माझी मुलगी एका पत्रात राहते. मी टॉयलेट, बाथरूम, फॅन, कूलर सर्व वापरतो आहे आणि माझी मुलगी गरमीनं, तिचे मुलं, तिचे हाल होणार. हे एका बापाला कधीही पचू शकत नाही. तर हे घर तिला दे, मी परत झोपडीत राहायला तयार आहे. मला परत वाटलं यार, कारण जेवढा खर्च होता तेवढा डबल खर्च वाढणार होता माझा. पण फर्स्ट टाईम जीवनात माझ्या वडिलांनी मला काहीतरी स्वतःहून मागितलं होतं. मग मी जेवढं भावासाठी घर बांधलं, सेम मी बहिणीसाठी पण बांधलं. आणि त्या घरामध्ये माझ्या वडिलांकडून, माझ्या भावाकडून किंवा कुठल्याही नातेवाईकाकडून मी 1 रुपयाही घेतलेला नाही. मी स्वतःच्या पैशानं ते पूर्ण घर बांधलं. पूर्ण घर बांधल्यानंतर मी परत वापस गेलो बाहेर जाऊन मी परत पैसे कमवून परत इंडियामध्ये आलो. इंडियामध्ये आल्यानंतर सर्व कोरोनानंतर मला परत एक पॅच आला की ज्याच्यामध्ये मला थोडंसं परत एक बॅकलॅश झाला. नंतर मी लग्न केल्यानंतर मला मुलगी झाली आणि मुलगी झाल्यानंतर असं वाटलं की आता सर्व ठीकठाक झालं आहे, एकदम सेटल झालं आहे. घर आहे, आई आहे, वडील आहे, भाऊ आहे, बहीण आहे, त्यांनाही त्यांचं घर आहे, मलाही माझं घर आहे, कोणाचे मला कर्ज नाही आहे, कोणी मला पैसे मागणार नाही आहे, मला कोणाला पैसे द्यायचे नाही आहेत. वडील माझे येताना मुलीचं नाव ठेवायला बारसं असतं आपल्याकडे, त्या बारसाठी पुण्यात आले. पुण्यात येऊन त्यांनी मुलगी बघितली, हातात घेतली. मुलगी बघितल्यानंतर ते गावी गेल्यानंतर गावीच्या अगोदर ते मला म्हणायचे की मला ना वॉशरूम करताना थोडा त्रास होतो आहे, तर काहीतरी आपण डॉक्टरला दाखवू. मी पुण्यात त्यांना हॉस्पिटल दाखवलं. त्यांचं प्रोस्टेटचं ऑपरेशन करायची गरज पडणार होती, पण पुण्यात मोठ्या डॉक्टरची भीती वाटायची. मग ते बोलले नाही यार, मी ऑपरेशन जालन्यालाच करतो. ऑपरेशन त्याने जालन्याला केलं. मला तू येऊ नको, मी करून घेतो ना माझं, तू कशाला, ते छोटं ऑपरेशन आहे. माझ्या आत्याचा मुलगा ज्ञानेश्वर दादा आणि माझे वडील ऑपरेशन करायला गेले. जाताना एकदम खुशीत गेले ते, कारण त्यांना मग ऑपरेशन होणार होतं, मी पैसे भरणार होतो. ऑपरेशन झाल्यानंतर पेशंट घरी नव्हतं, कारण प्रोस्टेटचं ऑपरेशन ही खूप मोठी गोष्ट नसते, ही खूप छोटी गोष्ट असते प्रोस्टेट ऑपरेशन करणं. पण जसे वडील ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना खुश होऊन गेले, जाताना स्वतःच्या पायाने गेले, वडिलांचं ते शेवटचं चालणं होतं. त्याच्यानंतर माझे वडील कधीही चालू शकले नाही. डॉक्टरचं म्हणणं आलं की ऑपरेशन झाल्यानंतर यांना ब्रेन स्ट्रोक बसला. पहिले CT स्कॅनमध्ये म्हणे छोटा स्ट्रोक बसला, नंतर म्हणे मोठा स्ट्रोक बसला, नंतर म्हणे ब्रेन 30% डेड झाला आहे. ब्रेन स्ट्रोक बसल्यानंतर माझ्या वडिलांचं मानसिक संतुलन हललेलं. जेव्हा तुमचं मानसिक संतुलन हलतं तेव्हा तुम्ही आवाज करता, दांगडू करता, ओढता, ताडता. मला मुलगी झाली, मी पुण्याला अर्धा जीव गावात. परत मी वर्क फ्रॉम होम ऑफिसही करतो आहे, एका मोठ्या कंपनीमध्ये, IT कंपनीमध्ये काम करतो आहे. कामात मला किती दिवस मी मॅनेजरला सांगणार की माझा असा प्रॉब्लेम आहे. तुम्ही एक स्टोरी रिपीट नाही करू शकत मॅनेजरसमोर एक कॉर्पोरेटमध्ये. ते केल्यानंतर मी ज्या वयात मुलीसोबत खेळायचं आहे, तिला मोठ्या भावताना बघायचं आहे, त्यावेळेस मी माझ्या वडिलांची शी साफ करत होतो, माझ्या वडिलांना सांभाळत होतो, माझ्या वडिलांना खाऊ घालत होतो, त्यांचं लिक्विड डाएट त्यांना करून देऊन, त्यांना गोळ्या औषध देऊन, त्यांना जेवढं करता येईल. माझ्या वडिलांना मला माहिती त्यांना काय प्रॉब्लेम आहे, पण त्यांना ब्रेन स्ट्रोक ते बार येणं सुरू झाले. पण हे करताना मला एवढं समजलं की हा जो पॅच होता, इमोशनल प्लस फायनान्शियल स्ट्रगल, याच्यामध्ये फक्त माझे मित्र माझ्यासोबत होते. सर ते शेवटी कंडिशन अशी होती की मलाच असं वाटतं की आता माझ्या वडिलांनी जावं. कारण जेव्हा वडिलांचे हाल बघायचो, सारखे स्ट्रोक बसत आहेत, बेड सोर झालेत, युरिनमध्ये प्रॉब्लेम्स होतो आहे, जेवण जात नाही. लास्टचे 1 वर्ष वडील फक्त ड्रायफ्रूट, फक्त काजू बदामाचा शिरा आणि तुपाचा शिरा करून त्यांना फक्त एक लिक्विड डाएट द्यायचं आहे. वडिलांना दिवस झालेला कळत नाही, रात्र झालेली कळत नाही. एकदा वडील रडायला लागले की रडत राहायचे, एकदा आईला आवाज द्यायला की आवाज देत राहायचे. पूर्ण फॅमिली डिस्टर्ब.
मला असं वाटायचं की जगून तरी काही यांचा असं काही खूप सुधारणा होणार नाही आहे. कारण माझे मित्र काही डॉक्टर्स पण होते, ते बोलले की या कंडिशनमध्ये पेशंट जाणं हा एकमेव त्याला सुख देणारा पर्याय असतो, दुसरं त्याला काही नसतं. देर इज समथिंग कॉल्ड अ सिक्स सेन्स. त्याच्यावर माझा खूप विश्वास आहे. मला नेहमी वाटायचं की जेव्हा माझे वडील जाणार तेव्हा मी त्याच्यासोबत नसणार. आय डोंट नो वाय, मला नाही माहीत, मला खरंच माहीत नाही मला असं का वाटायचं. पण मला हे वाटायचं आणि मला भास व्हायचा की जेव्हा बाबा जातील ना मी नसणार इथं. आणि तेच झालं. 3 दिवस अगोदर मी पुण्याला आलो. पुण्याला आल्यानंतर फोन आला 4 वाजता. गावी आलो, त्यांचा सर्व जे त्यांचे फायनल रिच्युअल्स असतात, सावडणं तेरसं वगैरे जे केलं, आणि परत मी इथपर्यंत पोहोचलो. याच्यात मला एक सांगावं असं नक्की वाटतं आहे की गरिबीशिवाय जगात कुठलीच मोठी बिमारी नाही आहे. शिक्षणाशिवाय तुम्हाला कुठलाच मोठा डॉक्टर नाही आहे. मित्रांशिवाय तुम्हाला तुमचे सखे कोणीच होऊ शकत नाही. आणि शिक्षकांसारखा तुम्हाला जगात कुठलाच गुरु भेटू शकत नाही किंवा मार्गदर्शन भेटू शकत नाही. जर मी शिकलेलो नसतो, जर मी त्याच टायमाला गिवअप केलं असतं, जर मी त्याच टायमाला आत्महत्या केली असती, तर माझ्या वडिलांचं मी काय केलं असतं. हे सर्व दृष्टिकोनातून मी बघूनच, हे सर्व रिसर्च करून किंवा आसपास बघून मी ह्या सगळ्या गोष्टींना एका संक्षिप्त रूपात पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला. पुस्तकात का मांडण्याचा प्रयत्न केला की माझ्या पुस्तकात हिरो विलन किंवा असं कोणीही नाही. एक सामान्य कहाणी आहे की जी कहाणी मुलगा बापासाठी काय करतो हे दाखवते आणि बाप मुलासाठी काय करतो हे दाखवते. प्रेमात पडल्यानंतर काय होतं आणि प्रेमातून बिछडल्यानंतर काय होतं. आत्महत्या हा शेवटचा मार्ग असतो का. डिप्रेशन, एन्झायटी, सुसाईड हे थॉट्स का बार येतात, का येतात बार. एका शहरातला मुलगा जेव्हा मोठा होतो तेव्हा त्याचा स्ट्रगल थोडा कमी असतो, कारण तो इंग्लिश कॉन्व्हेंट्स वगैरेमध्ये शिकलेला असतो. पण एकदा गावातून, एकदम खेड्यागावातून येणारा मुलगा जेव्हा कुठपर्यंत पोहोचतो तेव्हा त्याला किती स्ट्रगल असतो, हा मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आणि सरतेशेवटी एक सांगण्याचा प्रयत्न केला आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये कोणाचा तरी दोष असावाच हा नसतो. कधी कधी नशिबाचा दोष असतो, आणि ज्या गोष्टी नशिबात नाही आहेत त्या कदाचित तुम्हाला भेटत किंवा भेटतही नाही. तुम्ही किती जरी ट्राय केलं ते जर नसेल होणार तर ते होणार नाही. त्यामुळंच या पुस्तकाचं शीर्षक आहे की विथ यू आणि विदाऊट यू, तुझ्यासोबत आणि तुझ्या विना. यामध्ये 5 लोकांची कहाणी आहे. एका मुलीची कहाणी आहे, एका अशा मुलीची कहाणी आहे की जी आपल्या आईच्याबद्दल विचारते. जेव्हा ती म्हणते की आय वॉन्ट माय मॉमी, जेव्हा मला माझी आई हवी आहे, त्यावेळेस कुठलंही निरुत्तर होतो माणूस. आणि अशा प्रकारेच संक्षिप्त रूपात मी ही कहाणी लिहिली आहे. ही कहाणी नाही आहे, हे मी जे बघितलं तेच लिहिलं आहे. फक्त कॅरेक्टर्स किंवा नावं अलग अलग ठिकाणी ठेवावं लागतात. आपण एक प्रायव्हसी कोणाची ब्रीच करू शकत नाही. प्रायव्हसी ब्रीच करताना तुम्हाला कोणाचा मान अपमान होऊ शकतो, आपण तसं लिहू शकत नाही. जे घडलं आहे हे मी तेच लिहिलं आहे. आणि सरतेशेवटी एकच सांगेल की काही झालं तर चालतं आहे, पण हारायचंही नाही आणि मरायचंही नाही. तुमच्या जीवनात चढ उतार कितीही येऊ द्या, काहीही येऊ द्या, तुम्ही तुमचं ब्रेकअप होऊ द्या, डिवोर्स होऊ द्या, पॅचअप होऊ द्या, तुमचे जवळचे जाऊ द्या, काही होऊ द्या, फक्त हारायचं नाही. आणि दुसरी गोष्ट, मरायचा विचारही करायचा नाही. कारण एक डॉक्टर, आईही डॉक्टर, आई गायनेकॉलॉजिस्ट, वडील डॉक्टर, आणि एकुलता एक मुलगा रूमच्या आत जातो कॉमेडी नाईट्स विथ कपिल बघून, आणि तो रूमच्या बाहेरही येत नाही, आणि शेवटी वास येतोय. म्हणून जेव्हा अशा घटना जेव्हा घडतात की आत्महत्या होतात, नवीन तरुण मुलं आत्महत्या करतात, का करतात, ह्याच अनुषंगाने मी हे पुस्तक लिहिलं आहे. मला असं वाटतं की हे पुस्तक बऱ्याच लोकांना आवडतं आहे. लोक पॉझिटिव्ह कमेंट्स पण करत आहेत. ते पुस्तक रिलेटेबल आहे. इंग्रजी भाषेत लिहिलं आहे, कारण मी स्वतः मराठी मीडियममध्ये शिकलो आहे, म्हणून मला इंग्रजीतच लिहायचं होतं, म्हणून मी ते इंग्रजीत लिहिलं आहे. आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचावं अशी माझी भावना आहे. या पुस्तकात व्यावहारिक ज्ञान भरपूर प्रमाणात मी देण्याचा प्रयत्न केला. आणि या पुस्तकात अजून सांगतो, ना कोणी हिरो आहे, ना कोणी विलन आहे, ना कोणी वफा आहे, ना कोणी बेवफा आहे, ना कोणा प्रेम केलं, ना कोणा धोका दिला आहे, असं काहीच नाही आहे. जे सामान्यतः घडतंय हे तेच मी या पुस्तकात लिहिलं आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.